नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रांजली तुरंकर आजच्या व्हिडिओमध्ये आपले हार्दिक स्वागत करते। शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यामध्ये जर वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाली म्हणजे तुमच्या पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढण्यास सुरुवात होते। म्हणजे बुरशीजन्य रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते। परंतु याच्यामध्ये एक चांगली देखील गोष्ट आहे, जर तुम्ही वेळेवर जर बुरशीजन्य रोगाची लक्षणे जर ओळखली तर तुमच्या पिकाचे होणारे मोठे नुकसान नक्कीच टळते। चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बुरशीजन्य रोगाची लक्षणे कशी ओळखायची। शेतकरी बंधूंनो, जर तुमच्या पिकांवर पानांच्या वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला काळे किंवा तपकिरी रंगाचे छोटे छोटे स्पॉट म्हणजे छोटे छोटे जर डाग दिसत असतील तर हे लीफ स्पॉटची लक्षणे आहेत। तेव्हा तुमच्या पिकांवर लीफ स्पॉट म्हणजे करपारोग तर नाही आलाय ना, हे नक्की तपासा। आणि जर तुमच्या पिकाच्या पानाच्या खालच्या बाजूला जर बुरशीची लेयर निर्माण झाली असेल किंवा बुरशीचा थर निर्माण जर झाला असेल तर ही डाउनी मिल्ड्यूची लक्षणे आहेत। तेव्हा तुमच्या पिकांवर डाउनी मिल्ड्यू तर नाही आलाय ना, हे नक्की तपासा। आणि जर तुमच्या पिकाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला एक पावडर सारखी लेयर म्हणजे पावडर सारखा थर किंवा पावडर सारखे जर डागे जर दिसत असतील तर ही पावडरी मिल्ड्यूची लक्षणे आहेत। तेव्हा तुम्ही पावडरी मिल्ड्यू तर नाही आला आहे ना, हे पण नक्की तपासा। आणि जर तुमच्या पिकाची पाने ही पिवळी पडून जर गळून जात असेल तर ही मर रोगाची लक्षणे आहे शेतकरी मित्रांनो। तेव्हा मर रोगावर योग्य वेळी नियंत्रण करा। आणि जर तुमच्या पिकाची मुळे ही कुजण्यास सुरुवात झाली असेल आणि झाड हे तुमचे पीक जागेच्या जागीच जर वाढून नष्ट होत असेल म्हणजे तुमच्या फील्ड मधले एखादं झाड तुम्ही पकडा, ते जर जागेच्या जागी वाढून जर नष्ट होत असेल तर हे क्लॉरो रॉट किंवा रूट रॉटची लक्षणे आहेत। तेव्हा तुमच्या पिकावर क्लॉरो रॉट किंवा रूट रॉट तर नाही आलाय ना, हे पण नक्की तपासा। आणि शेतकरी बंधूंनो, यावेळी शेतकरी नेमके काय करतात की यावेळी विस्कटून जातात। आपल्या तर पिकांवर सुरुवातीच्या स्टेजला अटॅक झालेला आहे, तर मग नेमकं करावं तरी काय। तर यावेळी तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाणी साचू देऊ नका, म्हणजे तुमच्या पाण्याची साठवण होऊ देऊ नका। योग्य वेळी योग्य पाहणी करा, योग्य वेळी बुरशीनाशकाचा शिफारशीनुसार वापर करा आणि तुमचे पीक निरोगी ठेवा। शेतकरी बंधूंनो, लक्षात ठेवा, निरोगी पीक हेच तुमच्या पिकाची खरी वाढण्याची ताकद आहे। म्हणून निरोगी पीक ठेवा आणि तुमचा बुरशीनाशकाचा वापर योग्य वेळी करा। शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।